सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव शहरातील पुंतंबा फाटा येथे पायी चालत जाणाऱ्या 75 वर्षीय व्यक्तीला कंटेनरनं जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली। या अपघातात रायभान रघुनाथ टेके वय 75 राहणार कोकम ठाणे यांचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार मनमाडकडून नगरच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक UP 78 CT 7957 पुंतंबा फाट्याजवळून जात असताना रस्त्याच्या कडेला पायी चालत असलेल्या रायभान टेके यांना धडकला। या धडकेत ते गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी टेके यांना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी कंटेनरच्या क्लिनरला ताब्यात घेतलंय। फरार चालकाचा शोध सुरू असून या अपघाताबाबत कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। या दुर्दैवी घटनेनं कोकम ठाण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।